हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। आज आपण पॅटीसची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं मी दाखवते। हे इथे 4 बटाटे उकडून मी किसून ठेवलेले आहेत। हा मैदा 1 वाटी मी त्यामध्ये जिरं आणि ओवा मीठ घालून मळून ठेवलेला आहे पीठ। इथे कोथिंबीर चिरलेली आहे, इथे कांदा बारीक चिरलेला आहे, कढीपत्ता हे लाटण्यासाठी आपण मैद्याचीच पिठी घेतलेली आहे, काश्मीरी चिली पावडर, चाट मसाला, जिरं मोहरी, कसुरी मेथी, हिरवी मिरची मी क्रश करून घेतलेली आहे आणि हा फ्रेश मटार आहे। एवढं साहित्य घेतलेलं आहे, मीठ आणि हळद। पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता आपण 2 टीस्पून तेल घालणार आहोत। आता जिरं मोहरी घालून घेऊया आपण। कढीपत्ता घालूया। कढीपत्ता आपल्याला चांगला क्रंची करायचा आहे तेलामध्ये। आता कांदा घालूया। हिरवी मिरची घालूया। एक कमी तिखटाची हिरवी मिरची घेतलेली आहे मी, खूप तिखट नाहीये ही। आलं लसूण पेस्ट घालूया, मिक्स करूया। आपल्याला फक्त कांदा मऊ करून घ्यायचा आहे, खूप त्याचा कलर बदलायचा नाही आपल्याला, फक्त मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला। आता मीठ घालून घेऊया आपण चवीनुसार। हळद घालूया। लाल तिखट घालूया, काश्मीरी चिली पावडर, कसुरी मेथी, चाट मसाला। आता सर्व परतूया चांगलं। कोथिंबीर घालूया थोडी। आता हे छान एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण हे जे बटाटे आपण उकडून किसलेले आहेत त्याच्यामध्ये हे घालून आपल्याला चांगलं त्याचं गोळा करून घ्यायचा आहे। आता आपण हे किसलेले बटाटे त्यामध्ये आपण हा मसाला काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करूया। आपण हे सगळं हाताने चांगलं मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये आपण जे बॉईल करून ठेवलेले होते वाटाणे ते घालून घेऊया।
मसाला झाला हा आपला पॅटीस मधला. कोथिंबीर घालूया अजून. कोथिंबीरमुळं चव छान येते. चांगलं करून घेतलेलं आहे आपण. हे आपलं रेडी झालंय. आता आपल्या पॅटीसचा मसाला आपण करून घेतलेला आहे. आतलं जे स्टफिंग आहे ते करून घेतलेलं आहे. आता आपण स्लरी करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये तूप घालायचं आहे आपल्याला आणि याची चांगली स्लरी करून घ्यायची आहे. 2 चमचे मिक्स करूया. ही अशी स्मूथ आपण स्लरी तयार करून घेतलेली आहे, चांगलं फेटून. हा आपण मैदा मळून ठेवलेला आहे चांगला. त्यात ओवा जिरं घातलेलं आहे मी, मीठ आणि 2 टीस्पून कच्चंच तेल. 1 वाटी मैदा घेतला होता. आता ह्याचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे एकसारखे. यातच ठेवूया आपण झाकून. एक गोळा घेऊया आपण. किंचित मैदा बुरबुरायचा आणि ह्याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला. जशी आपण पोळी लाटतो तशीच लाटायची सेम. आपण हे पीठ मळताना ओवा आणि जिरं घातलं, त्यामुळे त्या पिठाला एक चव आलेली आहे ओवा जिऱ्याची. ते आपण तळले ना तर ते छान लागणार, चव अशी मस्त येणार त्याला. मी त्यात सोडा वगैरे काही घातलेला नाहीये. असं लाटून घ्यायच्या आणि काढून ठेवूया आपण एका प्लेटमध्ये. ही पण पोळी लाटून घेऊया आपण. मैदा आहे त्यामुळे आपण जेवढी लाटतो तेवढी परत अलीकडे सरकल्या जाते. ती आकुंचन पावती आहे चपाती आपली, त्यामुळं परत तिला तिच्या जागेवर न्यायचं.
खूप जाड नाही करायची आपल्याला, पातळच घ्यायची करून. अशा 3 पोळ्या करून घ्यायच्या आपल्याला. आपण ह्या पोळीला साठा लावून घेणार आहोत. सगळीकडून सेम. त्याच्यावर थोडंसं मैदा असा भुरभुरायचा, स्प्रेड करायचा. त्याच्यावर दुसरी पोळी आपण ठेवूया. दुसरी पोळी ठेवून घेऊया आपण. त्याच्यावर पण साठा लावायचा आपल्याला. त्यावर तिसरी पोळी ठेवूया. तिसऱ्या पोळीवर पण तिसऱ्या पोळीला आपल्याला साठा नाही लावायचा आहे. आपण एकदा लाटण्याने फिरून घेणार आहोत. आता सुरीने किंवा फिरकीने आपण कट करणार आहोत चौकोनी. असे 4 आपण करून घेतलेले आहेत चौकोन. आता ह्यामध्ये आपल्याला जे आपण सारण केलेलं आहे ते घालणार आहोत. आता आपण सारण भरून घेणार आहोत त्यात. पाणी लावायचं, चिटकायला नको, ओपन व्हायला नको म्हणून. आतून दाबायचं, ह्या कडा नाही दाबायच्या, आतून दाबायचं असं आपल्याला. हे असं करून घेऊया आपण 4. पाणी लावूया. करून घेऊ. गरम होईपर्यंत आपण तो जो मैदा आपण पॅटीसला मळलेला आहे आणि त्याच बॅटरने समोसे पण सेम करू शकतो.
ते मी दाखवणार आहे। असे आपल्याला ह्याचे असे गोळे करायचे एकसारखे। सेम तीच ट्रिक आहे। तसंच सेम आपल्याला मैदा भिजवायचा आणि तसंच आतलं सारणही करायचं आहे। आपल्याला गोल नाही लाटायचंय, उभं लाटायचंय। उभा आकार द्यायचा आपल्याला। आणि पातळ लाटायचं, खूप जाड नाही पाहिजे। जसं आपण जितकं पातळ लाटणार ना तेवढे आपला समोसा क्रंची लागणार। असं लाटलं इथून आपल्याला मधोमध कट मारायचा आहे असा। 2 भाग सेम। इथे पाणी लावून घ्यायचं आपल्याला, अर्ध्याच भागाला सारण भरायचं। आधी हा भाग घ्यायचा आणि ते पाणी लावलेला भाग त्याच्यावर ठेवायचा असा सेम। बघू शकता तुम्ही। इथे आपल्याला एक प्लेट मारायची आणि असं आपल्याला समोसा पॅक करून घ्यायचा। आपला समोसा तयार। समोसा तेल गरम झालेलं आहे। आता आपण हे पॅटीस केलेले आहेत ते दोन दोनच आपण घालूया। गॅस लो टू मीडियमच आहे। असे बबल्स यायला पाहिजे असे वरतून, बघू शकता तुम्ही। हे बघा, मुलांना असे केलेले आवडणार। नाश्त्यासाठी टिफिनला देऊ शकतो आपण। लहान मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडतील। घरच्या घरी पॅटीस, विकतचा आणायला नको, काय नको। अगदी सुंदर टेस्टी होतात। तुम्ही पण करून बघा, कारण मी असे 2-3 वेळा केलेले आहेत। मुलांना माझ्या आवडतात म्हणून मी आज ही रेसिपी केलेली आहे। तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता, सॉस बरोबर खाऊ शकता, अप्रतिम लागतात। आणि लो टू मीडियम गॅसवरच करायचे, कारण आपल्याला ते आतून सुद्धा झालं पाहिजे। नाहीतर फास्ट गॅसमध्ये काय होतं, वरच्या वर तळल्या जातात आणि आत क्रंचीच राहतात, कच्चेच राहतात आतमध्ये।
आपल्याला असं वरून असं क्रंची हवेत, कुरकुरीत, त्यामुळे टाइम लागतो थोडा, पण अप्रतिम होतात. आता आपण काढून घेऊया. हे समोसे पण आपण करून घेतलेले आहेत, ते सुद्धा तळून घेऊया आपण. लगेच हलवायचे नाही ते सुद्धा लो टू मीडियम वरच आपल्याला करायचे. कारण मैदा तसाच जसा आपण ह्याला भिजवतो तसाच भिजवायचा असतो आणि आतलं स्टफिंग पण सेम असतं, त्याच्यामुळं मी समोसे पण करून दाखवलेत. घरच्या घरी समोसे. लो टू मीडियम वरच आता आपण छान तळून घेणार आहोत. आता चांगले झालेले आहेत तळून. आता आपण काढूया. आपल्याला खूप पण कलर डार्क नाही करायचा आहे, असेच काढायचे. हे आपले पॅटीस तयार झालेले आहेत आणि आपण बघू शकता तुम्ही किती लेयर, मी तुम्हाला जवळून दाखवते. किती सुंदर लेयर सुटलेत बघा तुम्ही. अगदी बाहेर भेटतात तसेच झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. अप्रतिम झालेले आहेत आणि एवढे क्रंची झालेले आहेत. इतके सुंदर घरच्या घरी आपण पॅटीस करू शकतो आणि सगळेजण आवडीने खाऊ शकतात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते, ह्याचा आवाज पण बघा तुम्ही. बघा किती सुंदर आतून सुद्धा. अगदी मार्केटमध्ये भेटतात तसेच पॅटीस आपण केलेले आहे. एवढे क्रंची खुसखुशीत झालेले आहेत. अप्रतिम चव लागती ह्याची आणि खूप सुंदर झालेले आहेत. तुम्ही सुद्धा करा. आणि त्याच्याच ह्याचे मी समोसे पण करून दाखवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. 2 in 1 काम केलेले आहे आज. म्हणजे तुम्ही समोसेही करू शकता आणि पॅटीसही करू शकता. त्यासाठी तुम्हाला चटणी करायची तर तुम्ही चटणी करू शकता, हिरवी किंवा दुसरी खोबऱ्याची वगैरे. मी टोमॅटो सॉस बरोबर देणार आहे. असे तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी. मी ह्यामध्ये सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही, कारण आपण हेल्थची जास्त काळजी घेतो, त्यामुळे मी विदाऊट सोड्याचं हे एवढं क्रंची बनवून दाखवलेलं आहे. सोडा जर घातला असता तर अजून क्रंची झाले असते, पण मी नाही घातला सोडा, कारण कसं विदाऊट सोड्याचं सुद्धा आपण इतकं छान करू शकतो, त्यामुळं मी केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, संगीता किचन वाईब्सला शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. आणि कशी वाटली तुम्हाला ही पॅटीसची घरच्या घरी सोप्या पद्धतीने पॅटीस समोसे कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.